एक मोठी बातमी येत आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी। बातमी म्हणण्यापेक्षा याला एक आनंदाची बातमी किंवा खुशखबर म्हणल्यास वावगं ठरणार नाही, कारण की आदिवासी विद्यार्थ्यांना जो भत्ता मिळत होता तो आता दुप्पट झालेला आहे। नक्कीच कोणत्या तरतुदी यामध्ये झालेल्या आहेत, कोणत्या प्रकारचा फायदा या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार आहे, आदिवासी पालकांचा होणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचेच आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा। बऱ्याचदा असं होतं की आदिवासी बांधवांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भावांपर्यंत बहिणींपर्यंत अवश्य पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही कळेल की नेमके काय बदल होत आहेत। व्हिडिओ जर यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर नक्कीच खालच्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये महागाई निर्देशकांचा विचार करून दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण नक्कीच बघणार आहोत की फरक काय होणार आहे, म्हणजे आता किती मिळतो आहे, नंतर किती मिळणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा व गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा प्लेलिस्टला देखील व्हिजिट करा। बरेचसे व्हिडिओ आदिवासी विभागासंदर्भातील आपण अपलोड केलेले आहे, ते नक्कीच फायद्याचे ठरतील आणि जी गोष्ट फायद्याची आहे त्या ठिकाणी आपण सबस्क्रिप्शन केलंच पाहिजे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे। राज्यात 490 वसतिगृह सुरू असून त्यापैकी 284 मुलांची व 206 मुलींची वसतिगृहे आहे। यामध्ये एकूण 58,700 विद्यार्थ्यांची क्षमता आहे। आता आपण बघूया नेमके बदल काय होत आहेत, नेमकं सुधारित दर कशा पद्धतीने असणार आहे। सध्या जो निर्वाह भत्ता आहे, आता हा महिन्याचा हिशोब सांगितला जातोय। विभागीय स्तरावरील 1400 रुपये, जिल्हा स्तरासाठी 1300 रुपये आणि ग्रामीण तालुका स्तरासाठी 1000 रुपये असणार आहे। तत्पूर्वी आपण पाहूया आधी किती होतं। विभागीय स्तरावर सुरुवातीला म्हणजे ही बदल होण्याच्या आधी 800 रुपये दिला जायचा दर महिना, तो आता 1400 रुपये होत आहे। जिल्हा स्तरासाठी आधी 600 रुपये होता, तो आता 1300 रुपये होत आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जे हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी 500 रुपये होता, तर तो आता 1000 रुपये इतका असणार आहे। मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही आता 100 वरून 150 रुपये इतका वाढवण्यात आलेला आहे। शैक्षणिक साहित्य संदर्भातलं बघूया। इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वी 3200 रुपये दिले जायचे, हे वर्षाचा हिशोब आहे। वर्षाकाठी 3200 रुपये दिले जायचे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ते आता वाढवून 4500 रुपये करण्यात आलेले आहे। 11वी 12वी व पदविका अभ्यासक्रमासाठी पूर्वी 4000 रुपये दिले जायचे, ते आता वाढवून 5000 रुपये करण्यात आलेले आहे। पदवी अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात तिथे पूर्वी 4500 रुपये दिले जायचे, ते आता वाढवून 5700 रुपये करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय व अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी पूर्वी 6000 होता, तो आता 8000 करण्यात आलेला आहे। आहार भत्ता दर महिना आपण बघूया। महापालिका व विभागीय शहरातील वसतिगृहांसाठी पूर्वी 3500 रुपये मिळायचे, तर आता प्रति विद्यार्थी ते 5000 रुपये मिळणार आहेत। जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी पूर्वी 3000 रुपये होते, आता ते वाढवून 4500 रुपये असा भत्ता निश्चित करण्यात आलेला आहे। तर नक्कीच आपल्याला म्हणता येईल ही एक भरीव वाढ या ठिकाणी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी झालेली दिसून येत आहे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे सर्वच जणांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची। मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, आता तुमच्यापर्यंत ती पोहोचली, आता तुमची जबाबदारी की ती पुढे गेली पाहिजे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।